सर्वांनी मराठीचं पुस्तक काढायचं आहे. बघा, पान नंबर 26 आणि धडा 10वा. चिंटू रुसला, चिंटू हसला. धड्याचं नाव आहे चिंटू रुसला आणि चिंटू हसला. बघा, चित्रामध्ये एक तुम्हाला मुलगा दिसतोय ना? तर तो कसा आहे मुलगा? बघा, त्याची माहिती आपण बघणार आहोत. अगोदर मी काय करते, धडा वाचते, मग तुम्हाला त्याची थोडक्यात मी माहिती सांगते. प्रत्येकाने काय करायचं आहे, प्रत्येक ओळीवर बोट ठेवायचं आहे आणि मी ज्या वेळेला प्रत्येकांना कुणालाही प्रश्न विचारणार त्याची तुम्ही उत्तरं द्यायची आहेत. लक्षपूर्वक धडा ऐकायचा आहे. बघा, चिंटू रोज सकाळी उशिरा उठायचा. आई बाबा त्याला लवकर उठवायचे, पण चिंटू काही उठायचा नाही. शाळेची घंटा वाजली की घाईघाईने आंघोळ उरकून गणवेश घालून धावत पळत शाळेत जायचा. विस्कटलेले केस, चिपडलेले डोळे, चुरगळलेले कपडे पाहून मुले हसायची, चिडवायची. त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही. अनेकदा मुले चिंटूसोबत खेळत नसत. त्याला आपलाच राग यायचा. तो नाराज राहायचा. तो स्वतःवरच रुसायचा. काय करावे याचा एकटाच विचार करत बसायचा. एक दिवस चिंटूला एकटाच बसलेला पाहून त्याची ऋतुजाताई जवळ आली. चिंटूला म्हणाली, चिंटू काय झाले रे? चिंटू म्हणाला, बघ ना, माझ्याशी कोणी बोलत नाही, खेळत नाही. मला खूप वाईट वाटते. अरे एवढेच ना? हे बघ चिंटू, मी तुला काय करायचे ते सांगते, करशील ना तू? ऐकशील ना माझे? ऋतुजा म्हणाली. चिंटू म्हणाला, हो ऐकेन ना मी सगळे, सांग ना. ऋतुजा म्हणाली, हे बघ, रोज सकाळी लवकर उठायचे, शौचास जाऊन यायचे, हात पाय स्वच्छ धुवायचे, दात घासायचे, आंघोळ करायची, स्वच्छ कपडे घालायचे, केस विंचरायचे, दप्तर नीट भरायचे, दररोज अभ्यास करायचा. असे दररोज केलेस की सगळेच तुझे मित्र होतील. चिंटूला ते पटले. दुसरा दिवस उजाडला. कोणीही न सांगताच चिंटू सकाळी लवकर उठला. ऋतुजाताईने सांगितलेले सगळे केले. अभ्यासाला बसला. आईबाबांना आनंद झाला. शाळेत जाताना चिंटूने आरशात पाहिले. चिंटू खूप सुंदर दिसत होता. तो फारच खुशीत होता. चिंटू नाचतच शाळेत गेला. चिंटूभोवती मुले गोळा झाली. स्वच्छ आणि आनंदी दिसणारा चिंटू सगळ्यांचाच मित्र झाला. शिक्षकांनी चिंटूचे कौतुक केले. चिंटू आनंदाने हसू लागला. बघा, ह्या ह्या धड्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तुमच्याकडे एक छोटासा मुलगा आहे, पण तो कसा वागत होता. आपण पण घरात आईवडिलांना असंच त्रास देत असतो, होय की नाही? तर प्रत्येक मुलांनी आपण स्वच्छ राहण्याची काळजीही घ्यायलाच पाहिजे. आणि आपण स्वच्छ राहिलो की आपल्याजवळ सगळी मुलं येतात. आता ह्या धड्यातून तुम्ही शिकणार काय आहे, तर स्वच्छतेचे महत्त्व शिकणार आहात, होय की नाही? तर स्वच्छ वागल्यानंतर काय काय फायदे होतात बघा बरं. तर आपण नेहमी शाळेला जातो म्हटल्यानंतर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित शाळेत गेलं पाहिजे. आपला युनिफॉर्म व्यवस्थित असला पाहिजे. आपण अभ्यास दररोज केला पाहिजे आणि त्यामुळं आपले मित्र मैत्रिणी सगळे आपल्या जवळ येतात. आई बाबा आपला प्रेमाने लाड करतात. शिक्षकांना पण फार कौतुक वाटतं आपली हुशार मुलं पाहून. तर तुम्हीसुद्धा काय करायचं आहे, ह्या चिंटूप्रमाणेच अगदी व्यवस्थित वागायला शिकायचं आहे. बघा, चिंटूनं काय काय केलेलं दिसतं तुम्हाला. तो लवकर उठत होता, लवकर आटपायचा, आंघोळ करायची, कपडे करायचे व्यवस्थित, नंतर अभ्यासाला बसायचा. जे त्याच्या ताईनं जे सांगितलं ते तो अगदी व्यवस्थित करत होता. त्यामुळं चिंटू सर्वांना कसा वाटू लागला, हवासा वाटू लागला. आईबाबांनासुद्धा चिंटूचं कौतुक वाटलं की आपल्या ऋतुजाताईनं जे काय सांगितलं ते तो व्यवस्थित ऐकला. म्हणून आपणसुद्धा आईवडिलांचं, मोठ्या बहिणीचं, मोठ्या भावाचं किंवा इतर आजी आजोबा कोणी असतील घरात, तर त्यांनी जे सांगतात ते आपणसुद्धा काय करायचं, असं चिंटूप्रमाणे व्यवस्थित ऐकायचं. चांगलं ऐकलं की आपलाच फायदा होत असतो. त्यामुळं काय करायचं, आपण सगळ्या मोठ्या माणसांचं ऐकत राहायचं. बघा, चिंटू आता किती सुधारलेला आहे. तर तुम्हीसुद्धा काय करायचं आहे, चिंटूप्रमाणेच व्यवस्थित वागायचं आहे, अभ्यास करायचा आहे. म्हणजेच तुमचंसुद्धा
घरात, शाळेत, इतर समाजात सगळीकडं अभ्यासामुळे हुशार झाला ना की सगळीजण तुमचे काय करतात, कौतुक करतात. तर तुम्हीसुद्धाच चिंटूप्रमाणे असंच हुशार आणि छान वागायचं पण आहे आणि हुशार पण व्हायचं आहे. धडा समजला का सर्वांना तुम्हाला? ठीक आहे, आपण आता स्वाध्याय बघूया धड्याखालचा. आता आपण ह्या धड्यावरील वर्गकार्य स्वाध्याय पाहायचा आहे. तर पाठ मोठ्याने तुम्ही पहिल्यांदा वाचायचा आहे आणि त्यात काय काय सांगितले ते तुम्ही समजून घ्यायचं आहे. जे तुम्हाला समजलेलं नाही ते तुम्ही मला विचारायचं आहे, मी तुम्हाला त्याची उत्तरं देत जाईन. तर बघा, पाठ पहिल्यांदा मोठ्याने वाचा आणि नंतरच स्वाध्याय सोडवा. प्रश्न दुसरा आहे, कारण सांग. चिंटूला मित्र नव्हते कारण. त्याचं कारण काय असेल ते तुम्ही लिहायचं आहे. चिंटूला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही कारण का बरं? का अभ्यास करताना आनंद वाटत नव्हता? त्याचं कारण तुम्ही धडा वाचल्यानंतर समजणार आहे, ते व्यवस्थित लिहायचं. ऋतुजा ताई जवळ आली कारण कशामुळं? ते तुम्ही व्यवस्थित धडा वाचून लिहायचं. चिंटू हसू लागला कारण. प्रत्येकाचं तुम्ही काय करायचं, ह्या चारही प्रश्नांची कारणं शोधून लिहायची आहेत. त्याचा पुढचा प्रश्न आहे, काय होईल ते सांगा. तुला मित्र नसतील तर. आपल्याला मित्र नसतील तर काय वाटेल, त्याबद्दल तुम्ही पुढं लिहायचं आहे. स्वच्छ राहिले नाही तर काय होईल, आपल्याजवळ कोण येईल का नाही, त्याचं कारण तुम्ही ते उत्तर लिहायचं आहे. उशिरा उठलो तर. बघा, वेळेचं भान ठेवायला लागणार आहे, त्याचंसुद्धा तुम्ही तिथं उत्तर व्यवस्थित लिहायचं आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, कशासाठी काय काय करतात ते लिही. बघा, हे अगदी महत्त्वाचे आहेत प्रश्न आणि तुम्ही अगदी लक्षपूर्वक ते सोडवायचे आहेत. काळजीपूर्वक स्वाध्याय सोडवायचा आहे. दात घासण्यासाठी काय वापरतात ते लिहायचं आहे. अंग पुसण्यासाठी काय वापरतात. कपडे धुण्यासाठी काय वापरतात. अंगण झाडण्यासाठी काय वापरतात आणि केस धुण्यासाठी काय वापरतात. ह्याचं उत्तर तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे. हे तुमच्या नेहमीच्या दररोजच्या परिचयाचे प्रश्न आहेत. त्याच्या पुढचा प्रश्न आहे बघा, तू सकाळी उठल्यापासून शाळेत जाईपर्यंत काय काय करतेस ते क्रमाने लिही. म्हणजे थोडक्यात आपली दिनचर्या लिहायची आहे. आपण सकाळी उठल्यानंतर काय करतो, कोणती कोणती कामं करतो स्वतःची, ती सगळी, आणि आईलासुद्धा आपण काय घरात मदत करतो का, तीसुद्धा माहिती थोडक्यात लिहायची आहे. तुला मित्र मिळावेत म्हणून कोणकोणत्या चांगल्या सवयी असाव्यात ते सांग. बघा, आपल्याला मित्र चांगले असावेत यासाठी आपण काय काय केलं पाहिजे. मित्र चांगले असावेत, आपण कसे दिसायला पाहिजे, हे सगळे काय करायचे प्रश्न तुम्ही व्यवस्थित थोडक्यात एक 4-5 ओळी माहिती, तुमच्या सवयींची माहिती लिहायची आहे. समजलं? त्याच्या पुढचा प्रश्न आहे बघा, ऐक, म्हण आणि लिही. आता इथं काय दिलेले आहेत बघा, हा शब्द दिलेला आहे, तर त्याप्रमाणे पुढचे सुद्धा शब्द चढता क्रम दिलेला आहे. हा पहिल्यांदा दिलेला आहे, नंतर 2 अक्षरी शब्द दिला आहे, ऋतू, ऋण, ऋषी, ऋषभ, ऋतुजा, असे हे जोड शब्द दिलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित उच्चार करायचे आहेत आणि ते वहीमध्ये लिहायचे आहेत. आणि खाली बघा, एक छोटासा साने गुरुजींचा फोटो दिलेला आहे आणि साने गुरुजी कसे वागत होते त्यांचीसुद्धा छोटी छोटी पुस्तकं आहे, श्यामची आई वगैरे. तर ती पुस्तकं तुम्ही काय करायची आहेत, वाचायची आहेत. त्यातून आपल्याला खूप छान बोध मिळणार आहे. तर हा स्वाध्याय तुम्ही घरी छान वहीमध्ये सोडवायचा आहे. प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहायची आहेत आणि ती लिहिलेली उत्तरं तुम्ही परत वाचायची आहेत. आपण बरोबर लिहिलेत का ती पाहायचं आहे. तर आपल्याला हा धडा समजलेला आहे ना. तर स्वाध्यायसुद्धा तुम्ही छानपैकी लिहून वहीमध्ये पूर्ण करा. ठीक आहे, थांबूया.